Hi guys, I am GK Nauthade. You are watching our YouTube channel Easy Maths Tricks. As you all know that on the 25 July, the Maharashtra government has reduced 25% syllabus of 1 to 12th standard. Now let us see which part of a mathematics in a class 12th has reduced. In a mathematical logic, dual point has reduces and also the application of logic to switching circuit reduce. पहा विद्यार्थी मित्र हो, आपण काही लेक्चर आधी इंग्लिश मध्ये घेतले, परंतु विद्यार्थ्यांचे कमेंट आणि कॉलच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेला जास्त प्राधान्य दिलं. त्यामुळे इथून आपण आपले पुढचे लेक्चर हे आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये चालू ठेवणार आहे. तर पहा, आता 25 लाच गव्हर्नमेंटने 25% सिलेबस हा सर्व 1 to 12 स्टँडर्डचा कमी केलेला आहे. ज्यामध्ये आता आपण जे मॅथमॅटिकल लॉजिक पाहत आहे त्यापैकी 2 पॉइंट कमी झालेले आहेत. जो की एक पॉइंट आपण शिकलेलो आहे ड्युएल. तर ड्युएल हा अगदी सोपा पॉइंट होता, तो रिड्यूस झालेला आहे. आणि यानंतर म्हणजे आपला जो लास्ट पॉइंट असतो अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट, जो की खूप मोठा पॉइंट आहे, तो पूर्णतः इथं रिड्यूस झालेला आहे. म्हणजे आज आपण जो पॉइंट पाहणार आहे हा आपला मॅथमॅटिकल लॉजिकचा लास्ट पॉइंट असेल. आणि ऍज अ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा खूप इम्पॉर्टंट सुद्धा असेल. त्यामुळे जे काय आपण लॉ केलेले आहेत आधीच्या लेक्चरमध्ये ते पूर्ण लॉ एक वेळेस पुन्हा रिवाइज करून घ्या आणि त्या लॉचा यूज करून आपण हे प्रॉब्लेम आहे जे की सॉल्व्ह करणार आहे, जे की एक्झाम मध्ये 99% असतीलच. पहा, क्वेश्चन नंबर 3 आहे एक्सरसाइज 1.4 मधला. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट P double implies Q is equal to P and Q or negation P and negation Q. आता आपण असं पाहिलेलं आहे की लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण प्रूव्ह केलेला आहे या आधी सुद्धा, परंतु तेव्हा आपण प्रूव्ह करताना आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करताना आपण ट्रूथ टेबलचा यूज करतो. ट्रूथ टेबल मध्ये आपण LHS इज इक्वल टू RHS दाखवत होतो. आता मात्र आपल्याला तसं नाही करायचंय. आपल्याला विदाउट युझिंग ट्रूथ टेबल म्हणजे इथं ट्रूथ टेबलचा यूज न करता आपल्याला LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लॉ यूज करावं लागतील. तर आपण अशा वेळी काय करणार, LHS कन्सिडर करूया, जी आहे आपली टेक LHS P डबल इम्प्लाइज Q. आपण जे लॉ पाहिले ज्यामधला लास्ट लॉ आहे बाय कंडिशनल, ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे P डबल इम्प्लाइज Q इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण P डबल इम्प्लाइज Q ला, तर इन अ फर्स्ट ब्रॅकेट P इम्प्लाइज Q and in a second bracket Q implies P. हा जो लॉ आहे तर हा आपला बाय कंडिशनल लॉ आहे. कुठला लॉ यूज केला हे मेन्शन करणं आवश्यक आहे, इम्पॉर्टन्स आहे, त्याचे सुद्धा मार्क्स राहतात. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण जर कंडिशनल लॉ यूज केला तर आपल्याला दिसते इथं P इम्प्लाइज Q दिलेला आहे. P इम्प्लाइज Q ला आपण काय लिहू शकतो, तर P इम्प्लाइज Q ला आपण निगेशन P और Q असं लिहू शकतो. आणि हाच लॉ यूज करून आपण Q इम्प्लाइज P ला निगेशन Q और P असं लिहू शकणार. हा जो लॉ आहे हा कंडिशनल लॉ आहे. आता आपण आपलं टार्गेट पहा, आपल्याला P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q ची आवश्यकता आहे. अशा वेळी काय करणार आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे जसं मॅथमॅटिक्स मध्ये आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो तशा प्रकारे आपण सुरुवातीला निगेशन P ने या कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, नंतर Q ने या कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, म्हणजे तो असेल आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जेव्हा आपण निगेशन P ने मल्टिप्लाय करणार म्हणजेच निगेशन P अँड, ऍक्च्युअली मल्टिप्लिकेशन नाहीये, आपल्याला समजण्यासाठी मी या लँग्वेज मध्ये बोलत आहे. निगेशन P अँड ब्रॅकेट असणार आपला निगेशन Q और P. त्यानंतर इथं और हे साइन घेणार आपण आणि आता Q ने मल्टिप्लाय करणार म्हणजे Q अँड ब्रॅकेट असणार आपल्या पुढे निगेशन Q और P. याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणणार. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला पहा काय मिळणार, इथं निगेशन P अँड निगेशन Q. त्यानंतर निगेशन P
और निगेशन पी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. एक वेळेस रिवाइज करून घ्या, पाहून घ्या बाजूला. निगेशन पी अँड पी अशाच प्रकारे या बाजूलाही आपल्याला मिळणार क्यू अँड निगेशन क्यू और क्यू अँड पी. इथं सुद्धा आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केलेला आहे, लिहून घ्या असाल तर मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता इथं पहा निगेशन पी अँड निगेशन क्यू, याला आपण ऍज इट इज घेणार निगेशन पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी अँड निगेशन पी अँड पी कॉम्प्लिमेंट लॉ आहे. निगेशन पी अँड पी इज एफ. ऑब्विसली जर हे ट्रू असेल तर हे फॉल्स होणार, हे फॉल्स असेल तर हे ट्रू होणार, म्हणजे टी अँड एफ काय होतो तर एफ होतो. तसं आपण पाहिलेलं सुद्धा आहे. हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे, ज्यामध्ये आपण याला डायरेक्टली आपण एफ घेणार और इथं सुद्धा अशीच कंडिशन दिसते, म्हणजे इथंही आपण एफ और ब्रॅकेट घेणार म्हणजे क्यू अँड पी. तर इथं आपण यूज केलेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट स्टेप मध्ये आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय सांगतो, एफ और पी, पी और एफ जर असेल तर आपण आन्सर लिहितो पी. आयडेंटिटी लॉ, कारण डिपेंड करेल इथून की पी काय आहे. पी जे असेल तोच रिझल्ट असेल, त्यामुळे आपण सरळ सरळ आन्सर पी घेत असतो. तर इथं पी मीन्स ब्रॅकेट असणार. तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय मिळणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू और इथं सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला क्यू अँड पी मिळणार. इथं जो लॉ यूज केलाय त्याला म्हणणार आपण, कुठला लॉ यूज केला, आयडेंटिटी लॉ. आता आपण आपल्या आन्सर जवळपास पोहोचलोय. फक्त आपल्याला हे याला आधी घ्यावं लागेल आणि हे स्टेप लास्ट मध्ये घ्यावं लागेल, जे की कम्युटेटिव्ह लॉ मध्ये आपण पाहिलेलं आहे. आपण एक्सचेंज करू शकतो. तर हा ब्रॅकेट आधी घेणार आपण, म्हणजेच या बाजूला लिहायचं क्यू अँड पी ला आपण पी अँड क्यू लिहू शकतो. फर्स्ट लॉ आहे आपला कम्युटेटिव्ह लॉ, पी अँड क्यू, सेकंड लॉ. आणि नंतर घेणार और निगेशन पी अँड निगेशन क्यू. हेच आपल्याला रिक्वायर्ड आन्सर होतं. आपण ट्रूथ टेबलचा यूज न करता बाय युझिंग अ लॉ आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. फायनली इथं आपण कम्युटेटिव्ह लॉ लिहून घ्यायचं. अगदी सोपी आहेत, फक्त इथं तुम्हाला लॉ हे तुमचे बिलकुल तुम्हाला समजून घ्यावं लागतील. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेला आहे पी और क्यू अँड पी और निगेशन क्यू इज इक्वल टू पी. म्हणजे आपल्याला एलएचएस इज इक्वल टू आरएचएस प्रूव्ह करायचा आहे. तेव्हा आपण काय करणार, एलएचएस म्हणजे आपण पी और क्यू अँड पी और निगेशन क्यू कन्सिडर करू आणि याला आता आपण पी प्रूव्ह करूया. तर पी और क्यू अँड पी और निगेशन क्यू, इथं पहा पी और हे कॉमन आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथं अप्लाय होते, म्हणजे आपण याला लिहिणार पी और आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार तर क्यू अँड निगेशन क्यू. हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता इथं जरी तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही एक वेळेस चेक करू शकता. पहा जेव्हा आपण याला सॉल्व्ह करू, पी और क्यू अँड पी और निगेशन क्यू, हाच आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. इथं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केलाय. ओके, नेक्स्ट स्टेप अगदी सोपी असणार. आपल्याला माहित आहे क्यू अँड निगेशन क्यू कॉम्प्लिमेंट लॉ नुसार काय होणार, एफ होणार. म्हणजे इथं लिहिणार पी और एफ. तर इथं आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलेला आहे असं लिहिणार आपण बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ. आणि पी और एफ, तर पी और एफ ऑब्विसली पी होणार बाय आयडेंटिटी लॉ. ऑलरेडी आपण याबद्दल बोललेलो आहोत. आयडेंटिटी लॉ. ओके, तर आपण एलएचएस कन्सिडर करून आरएचएस प्रूव्ह केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल सुद्धा आपण इथं कम्प्लीट केलेलं आहे. पहा एक्झाम्पल नंबर 3, पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी और क्यू. तर आपण एलएचएस ला कन्सिडर करणार. टेक एलएचएस काय आहे तर पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू
और पी अँड निगेशन क्यू. तर आता इथं ऑब्झर्व करा, पहा हा अँड क्यू सेम दिसतंय. म्हणजे आपण इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करणार. तर आपण काय घेणार, पी और निगेशन पी एका ब्रॅकेटमध्ये आणि अँड क्यू जो की कॉमन फॅक्टर आहे आपण बाजूला घेणार आणि आपला लास्ट और पी अँड निगेशन क्यू याला ऍज इट इज ठेवणार. तर आता इथं पहा काय होणार, इथं जो लॉ यूज केला आपण तो असणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि त्यानंतर इथं पहा पी और निगेशन पी, पी और निगेशन पी काय होतो, तर पी और निगेशन पी काय होणार, टी होणार. अँड क्यू इथं हा आपण आयडेंटिटी लॉ यूज केलेला आहे. और पी अँड निगेशन क्यू ला आपण असंच राहू देणार. टी अँड क्यू डिपेंड करणार स्टेटमेंट वरती की स्टेटमेंट कसं आहे. तर म्हणजे इथं आपल्याला मिळणार क्यू. आता इथं आपल्याला कुठला लॉ यूज करावा लागला, आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ. साईडला लिहायला विसरायचं नाही, कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलाय आपण. त्यानंतर पहा आता इथं क्यू और पी अँड निगेशन क्यू, इथं आपण आयडेंटिटी लॉ यूज करत आहे. त्यानंतर जेव्हा आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करणार तेव्हा आपल्याला मिळणार क्यू और पी अँड क्यू और निगेशन क्यू. हा आहे आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. त्यानंतर क्यू और निगेशन क्यू बाय कॉम्प्लिमेंट लॉ हे होणार क्यू और निगेशन क्यू टी. तर आपण इथं लिहिणार आता क्यू और पी अँड टी. तर इथं आपण कुठला लॉ यूज केलेला आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर पहा टी अँड एनी स्टेटमेंट, तर डिपेंड करते स्टेटमेंट वरती. त्यामुळे इथं राहणार क्यू और पी. आयडेंटिटी लॉ आहे, चेक करून घ्या. टी अँड पी आपण असं लिहित असतो, टी अँड पी इज इक्वल टू पी. याचा अर्थ टी अँड ब्रॅकेट इज इक्वल टू ब्रॅकेट. हा आहे आयडेंटिटी लॉ. आणि फायनली आपण याला पी और क्यू असं लिहू शकतो बाय युझिंग अ कम्युटेटिव्ह लॉ. जेव्हा आपण पी और क्यू घेणार तेव्हा पाहणार की आपल्याला आपली आरएचएस मिळालेली आहे. म्हणजेच आपण बाय युझिंग अ लॉ, म्हणजेच विदाउट युझिंग अ ट्रूथ टेबल प्रूव्ह केलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. हेच आपल्याला रिक्वायर्ड होतं. राईट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल, निगेशन ऑफ in a bracket P or negation Q implies P and negation Q equivalent P or negation Q and negation P or Q. LHS कन्सिडर करू. पहा याला काय लिहू शकतो आपण, निगेशन ऑफ P or negation Q implies P and negation Q दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे कंडिशनल लॉ काय आहे. कंडिशनल लॉ आहे P implies Q can be written as negation P or Q. आपण P implies Q ला निगेशन P और Q असं लिहू शकतो. मग आता इथं काय कन्सिडर करू आपण, हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे हा P असेल आणि हा जो सेकंड ब्रॅकेट आहे हा Q असेल. आणि इथं जेव्हा आपण कंडिशनल लॉ अप्लाय करणार, ब्रॅकेटच्या बाहेर हे निगेशन साइन असंच राहू देणार आपण. आणि जेव्हा आपण P implies Q हा लॉ अप्लाय करू तेव्हा आपल्याला निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P और निगेशन Q मिळणार. त्यानंतर और आणि Q मीन्स सेकंड ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट इज P अँड निगेशन Q. हा जो लॉ यूज केला हा आपण कंडिशनल लॉ यूज केलेला आहे. ओके. आता पहा जेव्हा आपण निगेशन अप्लाय करणार ब्रॅकेटच्या बाहेर तर आपल्याला माहित आहे बाय डी मॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ पी और क्यू काय होणार, तर निगेशन ऑफ पी और च्या ऐवजी अँड निगेशन ऑफ सेकंड.
तर इथं जेव्हा आपण निगेशन अप्लाय करणार, हे निगेशन कॅन्सल होणार, म्हणजे इथं राहणार पी ऑर निगेशन क्यू, ऑरच्या ऐवजी अँड येणार आणि इथं या सेकंड ब्रॅकेटला निगेशन अप्लाय होणार, म्हणजे निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू अशा प्रकारे आपण इथं पाहू शकतो. हा जो लॉ आहे हा डी मॉर्गन्स लॉ आहे. आता जेव्हा आपण पी ऑर निगेशन क्यू, तर आपल्याला हे आरएचएस मध्ये रिक्वायर्ड आहे, त्यामुळे याला असंच राहू देऊ. अँड इथं जेव्हा आपण निगेशन ऑफ कंजक्शन किंवा डी मॉर्गन्स लॉ आपण त्याला म्हणू शकतो, जेव्हा अप्लाय करणार तेव्हा आपल्याला मिळणार निगेशन पी अँड रिप्लेस बाय ऑर, निगेशन गेट कॅन्सल अँड इट्स बिकम क्यू. म्हणजे हा आपल्याला निगेशन पी ऑर क्यू जे की रिक्वायर्ड होतं ते मिळणार. यालाही आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण LHS इज इक्वल टू RHS इथं कंप्लीट केलेला आहे. इथं तुमचा एक्सरसाइज 1.4 कंप्लीट झालाय. ऍक्च्युली इथंच तुमचा आता हा फर्स्ट युनिट लॉजिक कंप्लीट झालेला आहे. यानंतरचा जो पार्ट आहे अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट, या बॅचसाठी म्हणजे 2021 ला जी एक्झाम देणार आहात तुम्ही, यामधून तो कट केलेला आहे ड्यू टू कोरोना पॅरामेडिक. तो त्यामुळे काय होणार, आता कोरोना महामारीमुळे पॅन्डेमिक त्यामुळे काय होणार की हा आपला पोर्शन तुमचा कमी केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट कट केलेला आहे. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमच्या लाईक आणि कमेंटच्या माध्यमातून कळवा. थँक्यू.